नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण काय बनवणार आहोत ह्याची तुम्हाला आतुरता लागलेली असेल, तर आज आपण बनवणार आहोत पनीरचा हलवा. तर हा पनीरचा हलवा खूप जास्त टेस्टी तर असतोच, पण याला बनवायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही. आपण कुठे गावी जात असेल किंवा स्कूलमधून जर आपले मुलं आलेले असतील तर त्यांना झटपट काय बनवून द्यायचं, तर त्यावेळेस तुम्ही हे हलवा नक्कीच बनवून खाऊ शकता. तर हा हलवा खायला खूप जास्त टेस्टी तसंच पौष्टिकही आहे. लहान मुले तसेच मोठेही माणसांना हा हलवा नक्कीच आवडेल. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ सोडून जर माझं डेली रुटीन, स्किन केअर, ब्युटी टिप्स, मेकअप ह्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण तसेही व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. तर आज आपण बनवणार आहोत पनीरचा हलवा. तर हा हलवा बनवण्यासाठी आपण बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे पनीर. तर इथं बघू शकता की हे पनीर मी अगदी छान असं किसून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही हे करू शकता. त्यानंतर आपण घेतलेला आहे काजू आणि बदाम, त्याला व्यवस्थित मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे 2 चमचे तूप. तर इथे मी म्हणजे अर्ध्या बाउलहूनही कमी साखर घेतलेली आहे आणि इथं अर्धा बाउलभर मी दूध घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला साखरेचं प्रमाण एकदम कमीच ठेवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये जे आपण घेतलेलं तूप आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते गरम झाल्याच्या नंतर आपण जे कट केलेले आपले काजू आणि बदाम आहे ते त्याला व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. इथं एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित फ्राय करणं, बाजूला ठेवणं, हे कुठलीही झंझट न करता आपल्याला एका ह्याच्यामध्ये पूर्ण ही रेसिपी बनवायची आहे. इथं छान असे व्यवस्थित असं आपले हे काजू आणि बदाम व्यवस्थित परतून घेऊयात. हे छान असे परतल्याच्या नंतर तुम्हाला आता समजेलच की याचा कलर असा थोडासा बदलल्यासारखा झाला की समजायचं की आपले हे काजू आणि व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. ह्याला जास्तही आपण भाजल्याच्या नंतर ते आपल्या हलव्याची टेस्ट बदलते, ते करपल्यासारखं लागतं. त्यामुळे ह्याला गॅसची कमी फ्लेम करूनच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर जे आपण घेतलेलं पनीर आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही इथे एक काळजी घ्यायची आहे की हे पनीर आपण टाकल्याच्या नंतर जरा त्याला हलवायचं थोडा वेळ, थोड्या वेळानं, कारण की खाली चिकटण्याचे पण जास्त चान्सेस असतात. त्यामुळे इथं तुम्ही लक्षपूर्वक करू शकता. तर अशा प्रकारे छान असं आपण हे मिक्स केलेलं आहे. तर वळूया आपण आता इथं पुढच्या प्रोसेसकडे. ते छान असं फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. मी जे सांगितलेलं जे आहे ना तुम्हाला माप, त्यानुसारच तुम्ही करू शकता. तर इथं छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामुळे हे आपल्या हलव्याची टेस्ट खूप जास्त वाढते. तर अशा प्रकारे इथं बघू शकतात की त्याला छान अशी उकळी फुटल्यासारखी झालेली आहे. तर असंच उकळी फुटेपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. दुधाचे प्रमाण थोडंसं कमी झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला इथं ॲड करायचे आहे जे आपण मगाशी सांगितलेले आहे ते साखर. तर ही साखर आपल्याला इथं खूप कमी प्रमाणात वापरायची आहे. म्हणजे आपण एक बाऊल जर पनीर घेतलेलं आहे त्यासाठी अर्धा बाऊल दूध आहे आणि साखर तर अर्ध्या बाऊलपेक्षाही आपल्याला कमीच वापरायची आहे. आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला आपली जे साखर टाकलेली आहे त्याला पाणी सुटते. पण हे पाणी तुम्ही असंच थोडा वेळ फ्राय करूनही तसंही तुम्ही खाऊ शकता, तेही छान लागतं. पण इथे आपल्याला हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. तर इथं कोणताही गोड पदार्थ करताना तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायची की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण की मिठामुळं आपल्या हे गोड पदार्थाची टेस्ट आणखी म्हणजे खूप जास्त वाढते. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. छान असं हे आता फ्राय होत आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही हा हलवा बनवला तर नक्कीच तुमच्या लहान मुलांना किंवा मोठे माणसं असतील त्यांना नक्कीच आवडेल. तर याला आता आपल्याला
आणखी 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की आता आपलं हे मधलं जे हे साखरेचा पाक आहे ते एकदम कमी म्हणजे आटल्या गेलेला आहे. तर आता फायनल बघू शकतात की इथं आपलं हे पूर्ण हे मध्ये जे पाक होता ते एकदम आटलेला आहे. अशाच प्रकारे आपला हलवा बनवून रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. तर इथे आपल्याला ना केलेला हलवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. बघू शकतात की आपला हलव्याचा कलर किती छान असा आलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही हे नक्कीच बनवा हलवा. जवळून बघू शकतात किती छान असा दाणेदार हे आपला हलवा झालेला आहे. तसेच खायला पण खूप जास्त टेस्टी लागतो, तसेच पौष्टिकही असतो. फायनल लूक बघू शकतात आपल्या ह्या हलव्याचा. अशाच प्रकारे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.